जर सामान्य शिवसैनिक पक्षाचा अध्यक्ष होत असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, असे भावनिक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनी केले। काल पार पडलेला वर्धापन दिन सोहळा हा जणू उद्धव ठाकरे यांच्यासाठी डॅमेज कंट्रोल करण्याची एक संधी बनून आला। उद्धव ठाकरे हे कालच्या मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते, कारण कालचे भाषण हे फक्त शब्दांची सांगड नसून त्यात ठाकरे यांच्या पुढील वाटचालीची चिन्हे देखील दिसणार होते। आणि तसंच झालं। उद्धव ठाकरे यांनी काल प्रत्येक मुद्द्यावर भाष्य करण्याचा प्रयत्न केला। फक्त वर्तमानच नाही तर भूतकाळ आणि भविष्य काळाबद्दलही त्यांनी भाष्य केले। उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले, त्याचे राजकीय अर्थ काय आणि त्याचे राजकीय परिणाम काय होतील, पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र। शिवसेनेच्या स्थापनेला 60 वर्षे पूर्ण होत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात पार पडला। ठाकरे यांच्या शिवसेनेला राजकीय दृष्ट्या मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू असतानाच या कार्यक्रमावर विशेष लक्ष होते, कारण ठाकरे गटाचे 6 खासदार नॉट रिचेबल तसेच शिंदे यांच्या सेनेत गेल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदा सर्वांसमोर आले होते। उद्धव ठाकरे हे आपल्या भाषणात कुठला पवित्रा अवलंबतात हे पाहण्यासाठी सगळ्यांची उत्सुकता लागली होती। ते आक्रमकपणे विरोधकांवर तुटून पडतील अशी अपेक्षा सर्वांना होती, परंतु उद्धव ठाकरे यांनी यावेळी भावनिक डाव खेळला। उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक साथ घातली। मी आता या क्षणीच राजीनामा द्यायला तयार आहे, फक्त गद्दारांच्या हातात शिवसेना देऊ नका, असे थेट आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले। त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण सभागृह हादरून गेलं। माझ्यावर एवढे आरोप होत आहेत, सर्व गद्दार माझ्यावर आरोप करत आहेत, नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभी करण्यात येत आहे। असं असेल तर मी देखील आताच राजीनामा द्यायला तयार आहे, पण माझी फक्त एक अट आहे, ही सोन्यासारखी शिवसेना कोणत्याही गद्दाराच्या हातात देऊ नका। एक साधा शिवसैनिक जर अध्यक्ष होत असेल तर मी पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, मला कोणत्याही पदाची लालसा नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले। उद्धव ठाकरे यांच्या या आवाहनाला शिवसैनिकांनी देखील प्रतिसाद दिला। उद्धव ठाकरे तुम्हीच कायम पक्षाचे प्रमुख म्हणून काम करा, अशा शिवसैनिकांच्या भावना होत्या। राजकीय विश्लेषकांच्या मते हा भावनिक डाव त्यांनी भविष्यातील येणाऱ्या अडचणींना समोर ठेवून खेळला होता। एका प्रकारे त्यांनी राजीनामा द्यायला तयार आहे असं सांगून आपण स्वतःच्या पुढे पक्षाला प्राधान्य देतो असं त्यांनी दाखवून दिलं। तसेच पक्षाचे प्रमुख जरी ते असले तरी पक्षावर पहिला हक्क हा कायम सर्वसामान्य शिवसैनिकाचा असेल आणि सर्वसामान्य शिवसैनिक देखील शिवसेनेचा प्रमुख होऊ शकतो, असे उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवले। यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये देखील पक्षाबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली। तर दुसऱ्या वाक्यात त्यांनी शिवसेना गद्दाराच्या हातात देऊ नका असे सांगत एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आणि फक्त एकनिष्ठ शिवसैनिकांसाठी हा पक्ष आहे असे त्यांनी दाखवून दिले। याचबरोबर त्यांनी 2019 मध्ये घेतलेला निर्णय म्हणजे महाविकास आघाडी सोबत जाऊन सत्ता स्थापन करण्याचा व स्वतः मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा कसा बरोबर होता हे देखील दाखवून दिले आहे। आज ही लोक माझ्यावर आरोप करत आहेत, त्यांना मातोश्रीने सगळं दिलं, त्यांना मंत्रीपद दिलं, त्यांच्या मुलाला खासदार केलं, म्हणजे मातोश्रीने फक्त वाढायचं आणि तुम्ही खायचं का? मातोश्रीला जर एखादं पद मिळालं तर तुम्हाला ते पचवता आलं नाही, म्हणजे मातोश्रीला भोगायचा अधिकार नाही का, असा भावनिक सवालही उद्धव ठाकरे यांनी केला। अशा प्रकारे उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना भावनिक चौकटीत अडकवण्याचा प्रयत्न केला। उद्धव ठाकरे यांनी घेतलेली ही भावनिक भूमिका त्यांना भविष्यात यश मिळवून देईल का, तसेच शिवसैनिक हे त्यांच्याशी भावनिकरित्या कनेक्ट होतील का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।